गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्हासनगर 3 इलाके में स्थित जेप्टो आउटलेट पर आज मनसे सैनिकों ने धावा बोल दिया। इस दौरान मनसे सैनिकों को वहां पर समाप्त हो चुकी खाद्य सामग्री मिली। कार्यकर्ताओं ने आरोप लगाया है कि यहाँ मशरूम और चपाती जैसी खाद्य वस्तुएं समाप्त तिथि के बाद भी बेची जा रही है। इस दौरान कार्यकर्ता जेप्टो आउटलेट पर गए और वहां के प्रबंधन से इस संबंध में सवाल किया। उन्होंने अपनी गलती स्वीकार की और आश्वासन दिया है कि वे यथाशीघ्र इस स्थान से एक्सपायर हो चुके सामान को हटा देंगे। हालांकि अगर ऐसा होता रहा तो मनसे कार्यकर्ताओं ने चेतावनी दी है कि उन्हें मनसे शैली में जवाब दिया जाएगा। आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांनी ठाण्यामध्ये जेव्हा चौकशी केली, तिथे जेप्टोमध्ये गेले, तिथेही त्यांना एक्सपायरी डेट भेटली आणि काल डोंबिवलीमध्ये आमचे मनसाचे पदाधिकारी तिथले त्यांनी तिथे जे जेप्टोमध्ये गेले तर काही दही आहे ते एक्सपायरी डेटचं भेटलं। त्याच अनुषंगाने आम्ही आज इथे जेप्टोमध्ये आल्यावर जेव्हा बघितलं तर आम्हाला मशरूम जे आहे ते 3 तारखेला त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि 6 तारखेला एक्सपायरी डेट आहे। असं असताना त्यांनी फ्रोझन मध्ये विकण्यासाठी ठेवलेलं, म्हणजे जर कोणी विकत घेतलं असतं आणि एखाद्या नागरिकापर्यंत पोहोचलं असतं म्हणजे ते फूड पॉइझन झालं असतं किंवा त्याच्या जीवाला धोका झाला असता। पण अशा परिस्थितीत सुद्धा या जेप्टो किंवा या ज्या कंपन्या आहेत यांचा फक्त उद्देश एकच आहे की पैसा कमावणं। आणि अशा प्रकारचे जे एक्सपायरी डेटचे जे ठेवतायत तर आम्ही फूड इन्स्पेक्टरला पण त्यांना फोन केला, संपर्क आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे, पण त्यांना फूड इन्स्पेक्टरला बोलवून आणि यांच्यावर कारवाई करायला सांगणार आहे। गेल्या सतत 3 दिवसापासून आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना एक्सपायर झालेल्या वस्तू भेटतात, जेप्टोमध्ये भेटल्या। त्याच अनुषंगाने आमच्याकडे पण एक कंप्लेंट आलेली की बाबा इथं जेप्टोमध्ये पण आम्हाला घरी पार्सल मागवलेलं, तेव्हा आम्हाला म्हणजे ते खराब वस्तू आलेली, तीच पाहणी करायला आम्ही जेव्हा आज इथं आलो तर आम्हाला इथं फ्रोझन, चपाती हे सगळे एक्सपायरी मध्ये भेटलेले आहेत। आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही एक्सपायरी मध्ये कसं काय ठेवलेलं, तर ते आम्हाला सांगतात की बाबा आमच्याकडे स्टॉक मध्ये होतं, काढलं नाही, हे नाही। बघायला गेलं तर कायदेशीर यांना सकाळी त्यांचा डेड स्टॉक क्लिअर करायचा आहे आणि तो त्यांनी केला नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट सापडली आहे। आणि जर ह्याच्यावरती यांनी प्रॉपर काय ऍक्शन घेतली नाही तर मनसे त्याच्या हिशोबाने आपल्या स्टाईलने यांच्यावरती ऍक्शन घ्यायला रेडी आहे। बोलणं झालं, चर्चा झाली त्यांच्यासोबत। आम्ही त्यांना बोलत होतो की ऍक्च्युली आम्हाला तुम्ही आमचं बिल द्या की बाबा आम्ही तुम्हाला पेड करून घेऊन जातो, नाहीतर उद्या आम्हाला विचारतील की बाबा तुम्ही असेच घेऊन गेले, आमच्याकडचं प्रोडक्ट नाही, असं नाही तसं नाही। तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही आम्ही मान्य करतो की आमच्या इथं आमच्या फ्रोझन डिपार्टमेंटमध्ये मशरूम आणि चपाती तुम्हाला एक्सपायरी भेटलेली आहे। तर त्यांनी त्याच्यासाठी ऍग्री केलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे भेटलं ठीक आहे, आता ह्याच्या पुढे काय झालं नाही पाहिजे, कारण की ह्याच्यावरती लहान पोरं मशरूम खातात, आता एक्झाम चालू होती, चांगलं न्यूट्रिशन वाला फूड पोरं खातात, त्याच्यामध्ये फूड पॉइझन नाही व्हायला पाहिजे, त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होईल। त्यासाठी आपण गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि या गोष्टी नाही झाल्या पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करतो। आणि जर झालं ह्याच्या पुढे तर मनसे त्याच्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल। पीडे रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। इस चुभती और तड़पती गर्मी से राहत पाई है लेटेस्ट एयर कंडीशनर्स और एयर कूलर्स के साथ। ग्रैब देम विद द बेस्ट डील्स एट महालक्ष्मी सेल्स, उल्हासनगर 3।